नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी आहे तुमची डॉक्टर अंकिता. मी माझी डॉक्टरल डिग्री केली आहे मशीन लर्निंगमध्ये. मी माझं मास्टर्स केलं आहे कॉम्प्युटर सायन्समध्ये अमेरिकेमधून आणि मला 12+ वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स आहे. त्यातून त्यात लास्टचे 7 वर्ष मी डेटा स्पेसमध्ये रिसर्च करतीये. तर गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की जर का तुम्ही डेटा एनालिटिक्सचा कोर्स ऑलरेडी केला आहे, ठीक आहे. कोर्स केला आहे किंवा तुम्ही सगळे स्किल्स शिकले आहेत, जसं की एस-क्यू-एल, पायथन, पॉवर बी-आय, टॅब्लू आणि तरीही जर तुम्हाला अवघड जातंय जॉब शोधायला, जॉब मिळायला जर तुम्हाला अवघड जातंय, तर आपण बघणार आहोत, की नक्की काय प्रॉब्लेम्स आहेत, जेणे की तुम्हाला डिफिकल्ट होतंय जॉब घ्यायला. ठीक आहे. तर सर्वात पहिला प्रॉब्लेम आहे, की जेव्हा आपण शिकतो हे सगळे स्किल्स जे लागतायत डेटा एनालिस्ट बनायला, जसं की एक्सेल, एस-क्यू-एल, पायथन, पॉवर बी-आय, टॅब्लू हे सगळं जेव्हा आपण शिकतो, तेव्हा आपण टूल्स शिकतोय. पण ते टूल्स नक्की बिझनेस प्रॉब्लेममध्ये अप्लाय कसं करायचं, ते आपण कमी शिकतोय. ठीक आहे. तर आपला फोकस जो आहे, तो आपण चेंज करायला पाहिजे. टूल्स तर शिकायचेच आहेत, पण शिकल्यानंतर शिकल्यानंतर आपण बिझनेस प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करणार त्या टूल्सच्या मदतीने, हे पण आपण विचार करायला पाहिजे. तर मी इथे एक्झाम्पल दिलंय. जेव्हा तुम्ही रिक्रुटरला सांगता, की आय नो एस-क्यू-एल एंड आय कॅन राइट क्वेरीज. त्याच्याऐवजी जर तुम्ही त्यांना सांगितलं, की मला हा एक बिझनेस प्रॉब्लेम भेटलेला आणि मी त्याला एस-क्यू-एलनी या रीतीने सॉल्व्ह केला. तर बघा, आय यूज्ड एस-क्यू-एल टू डिस्कव्हर व्हाय सेल्स ड्रॉप्ड 18% इन क्वार्टर 3. तर हे जर तुम्ही ऑब्जेक्टिव्हली तुमच्या रिक्रुटरला किंवा जो तुमचा इंटरव्ह्यू घेतोय किंवा तुमच्या रिझ्यूमेमध्ये तुम्ही क्लिअरली टाकलंय, की एस-क्यू-एल मी शिकलो, एस-क्यू-एलनी मी हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. तर तुम्हाला काय-काय इम्पोर्टंट आहे जेव्हा तुम्ही टूल्स शिकता, तर तुम्हाला डिफाईन करायचं आहे व्हॉट वॉज द प्रॉब्लेम. ठीक आहे. जर तुम्ही सांगतायत, की मी एस-क्यू-एल शिकलो, पायथन शिकलो, एक्सेल वगैरे मी शिकले. तर हे सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला रिझ्यूमेमध्ये सांगावं लागेल, की हे सगळं शिकून तुम्ही नक्की काय प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. ठीक आहे. तर व्हॉट वॉज द प्रॉब्लेम? डिफाईन द बिझनेस चॅलेंज. व्हॉट डिड आय फाइंड? म्हणजे ते प्रोजेक्ट करून तुम्हाला काय नक्की भेटलं आणि व्हॉट ॲक्शन शुड बी टेकन? जर का तुम्हाला काही इन्साइट्स भेटले, तर त्याने तुम्ही काही ॲक्शन्स घेतील ना, फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी हा हा एक्झाम्पल खूपदा सांगितला असेल या चॅनलवर, पण मी परत सांगते, की इमॅजिन करा मी माझा एक स्वतःचा बिझनेस स्टार्ट केला. ठीक आहे. माझा एक स्वतःचा बिझनेस स्टार्ट करून मला असं कळलं, की एक पर्टिक्युलर प्रॉडक्ट आहे, ज्याची सेल बरोबर होत नाहीये. तर माझ्या कंपनीमध्ये एक डेटा एनालिस्ट आहे. मी त्याला सगळा डेटा दिला. त्याने एनालाइज केला. तर त्याला काय कळलं, की तो जो प्रॉडक्ट आहे ना, तो फिमेल्सला आवडतोय, मेल्सला आवडत नाहीये. ठीक आहे. ही इन्साईट मला त्यांनी दिली. तर ही इन्साईट मला भेटली, तर मी ॲज अ बिझनेस ओनर काहीतरी स्टेप्स घ्यायला पाहिजे. नाहीतर डेटा एनालिस्टही मला सांगायला पाहिजे, की ही एक इन्साईट भेटली, तर ह्याच्यावर तुम्ही हे ॲक्शन घेऊ शकता. ठीक आहे. तर काय ॲक्शन चांगला होणार? मे बी दॅट जो प्रॉडक्ट आहे, तो मेल्सना आवडत नाही. तर त्या प्रॉडक्टमध्ये मी जास्त मेल्सला आवडेल तसे फीचर्स टाकायला पाहिजे, आहे ना? तर ही इन्साईट मला कोण देणार? डेटा एनालिस्ट देणार. तर ते 3 प्रॉब्लेम्स. तर आपला प्रॉब्लेम काय होता? या एक्झाम्पलमध्ये माझा प्रॉब्लेम काय होता? एक पर्टिक्युलर प्रॉडक्टचा सेल वाढत नाहीये. तर व्हॉट डिड आय फाइंड? तर डेटा एनालिस्टला काय भेटलं? डेटा एनालिस्टला भेटलं, की तो प्रॉडक्ट नक्की फिमेल्सला आवडतोय, पण मेल्सला आवडत नाहीये. तर एक सेक्शन आहे, तो विकत घेतच नाहीये. तर ॲक्शन काय असणार ह्याच्यावर? ॲक्शन असणार, की मेल्सला आवडत नाहीये तो प्रॉडक्ट, तर त्या प्रॉडक्टमध्ये जास्त फीचर असे टाका, की मेल्सना पण आवडेल तो प्रॉडक्ट. ठीक आहे. तर असे यूज केसेसवर तुम्ही काम करायला पाहिजेत सगळ्या स्किल्समध्ये. एस-क्यू-एल, एक्सेल, पॉवर बी-आय ह्या सगळ्या स्किल्समध्ये. मग दुसरा प्रॉब्लेम असा असतो, की जर का तुम्ही फ्रेशर असाल, तर तुमचा सगळ्यांचा रिझ्यूमे ठीक आहे, सगळ्या फ्रेशर्सचा रिझ्यूमे सेमच दिसत असतो. आता जेव्हा कोण डेटा एनालिस्टच्या जॉबसाठी अप्लाय करतो, तर तेव्हा इमॅजिन करा, की किती लोकं असतील, जे त्याच जॉब रोलसाठी अप्लाय करत असतील. हजारो लोकं असतील.
तर आपला रिझ्युमे त्या हजारो लोकांमधून जरा स्टँड आउट व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर स्टँड आउट कसं होणार? आपण जास्तीत जास्त प्रोजेक्ट्स बनवायला पाहिजेत. ठीक आहे. तर बघा, प्रोजेक्ट्स बनवायला पाहिजेत आणि जेनेरिक टायटल यूज करू नका तुमच्या प्रोजेक्टसाठी, की सेल्स एनालिसिस युजिंग एक्सेल, कस्टमर सेगमेंटेशन असे टायटल्स यूज करू नका. टायटल्स कसे यूज करायचे, की तुम्ही काय प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. तर ते क्वेशन्स असायला पाहिजेत. तुमचे प्रोजेक्ट टायटल शुड बी इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन्स. बघा, व्हाय आर रिपीट कस्टमर्स डिक्लाइन इन इन रिजन ए, म्हणजे रिजन ए मध्ये रिपीटेड कस्टमर्स का येत नाहीये, तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. मग दुसरा, विच प्रॉडक्ट कॅटेगरी ड्राइव्स हायेस्ट लाईफ टाईम व्हॅल्यू, व्हॉट इज कॉझिंग कार्ट अबंडनमेंट स्पाइक्स. कार्ट अबंडनमेंट स्पाइक्सचं मीनिंग काय असतं, की आपण जेव्हा ऑनलाईन शॉपिंग करतो, ठीक आहे. इमॅजिन करा तुम्ही Amazonवर ऑनलाईन शॉपिंग करतायत. तर खूप वेळा काय होतं, माझ्याबरोबर असं घडतं, ठीक आहे. मी खूप साऱ्या गोष्टी कार्टमध्ये टाकून ठेवते आणि नंतर मी ते बाय करतच नाही. तर ह्याला कार्ट अबंडनमेंट म्हणतात. तर आपल्याला शोधायचं की हे कार्ट अबंडनमेंट का वाढतंय? तर इन्स्टेड ऑफ सेइंग Amazon एनालिसिस, तुम्ही असे तुमचे टायटल्स, प्रोजेक्टचे टायटल्स तुमच्या रिझ्युमेमध्ये ठेवायला पाहिजेत. तर जो रिझ्युमे वाचतोय त्याला कळेल, की बाबा ह्यानी बघा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत. तर पहिला सोल्युशन आहे, रिनेम युअर प्रोजेक्ट्स अराउंड क्वेश्चन्स लाइक दिस. ॲड रेकमेंडेशन स्लाइड. शो व्हॉट कंपनी शुड डू नेक्स्ट. रेकमेंडेशन म्हणजे तुम्हाला कळलं व्हॉट्स कॉझिंग कार्ट अबंडनमेंट, तुम्हाला कळलं याचं रिझन. तर ह्याच्यावर तुम्ही रेकमेंडेशन द्यायला पाहिजे. मागच्या एक्झाम्पलमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, रेकमेंडेशन काय होतं? रेकमेंडेशन होतं की प्रॉडक्टमध्ये मेलला आवडणारी फीचर्स टाका. तर तसं रेकमेंडेशन तुम्ही द्यायला पाहिजे. इन्क्लूड बिझनेस इम्पॅक्ट. बिझनेस इम्पॅक्ट म्हणजे जर का तुम्ही हा रेकमेंडेशन म्हणजे बिझनेसनी तो रेकमेंडेशन ऐकला आणि त्यांनी चेंजेस केले प्रॉडक्टमध्ये, तर त्याचा बिझनेसला काय असर होणार? ठीक आहे. असा एक हायपोथेटिकल नंबर म्हणजे इमॅजिनरी नंबर टाकायचा, की तुमचा बिझनेस 20% नी किंवा 50% नी ग्रो होणार जर का तुम्ही हा चेंज केला तर. तर हायपोथेटिकल कुड सेव्ह 50K अॅन्युअली. तर तसं तुम्ही एक हायपोथेटिकल नंबर टाकू शकता, की जर का तुम्ही हा रेकमेंडेशन मी जो दिलाय तो ऐकलात, तर तुमचा बिझनेस असा ग्रो होऊ शकतो. ठीक आहे. मग तिसरा रिझन असा आहे, की का फ्रेशर्सना जॉब भेटत नाही ॲज अ डेटा एनालिस्ट. तिसरा रिझन आहे, प्रोजेक्ट्स लुक लाइक युनिव्हर्सिटी असाइनमेंट्स. तर आपले जे प्रोजेक्ट्स आहेत ते असाइनमेंट्स दिसायला नाही पाहिजे. ते प्रोजेक्ट सारखे प्रोजेक्ट्स दिसायला पाहिजेत. ठीक आहे. तर प्रोजेक्ट सारखे प्रोजेक्ट्स दिसायला खूप लोकं काय करतात, क्लीनिंग डेटा करतात, चार्ट्स बनवतात, चांगल्यापैकी हे सगळं बनवतात. पण इनसाइट्स मिसिंग असतात. इनसाइट्स म्हणजे हे तुम्ही जे चार्ट्स बनवले, डेटा वगैरे क्लीन केला, चार्ट्स बनवल्यानंतर तुम्ही डॅशबोर्ड बनवला. तर डॅशबोर्डमधून तुम्हाला काय कळतंय, त्या डेटामधून तुम्हाला काय इनसाइट्स भेटतायत, त्याचं तुम्ही डॉक्युमेंटेशन बनवायला पाहिजे. तर ह्या कारणामुळे तुमचा प्रोजेक्ट कसा दिसतो, असाइनमेंट सारखा दिसतो. तर आपल्याला ते चेंज करावं लागणार. आणि ॲड स्टोरी टेलिंग, टर्न चार्ट्स इंटू डिसिजन्स. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, की प्रॉब्लेम असा आहे, की इनसाइट्स नाहीये, तर तुम्हाला पॅराग्राफ कन्क्लुजन टाकावं लागणार. पॅराग्राफ कन्क्लुजन म्हणजे डॅशबोर्ड बनवला त्याचा काय कन्क्लुजन आहे. आणि एक सेक्शन असाही टाकायला लागेल ज्याच्यात तुम्ही लिहिणार व्हॉट शुड द कंपनी डू. बेसिस तुम्ही जे इन्साईट जमा केले आहेत, त्या बेसिसने तुम्हाला काय वाटतं, की कंपनीनी काय चेंज करायला पाहिजे. तर तुम्हाला एक पॅराग्राफ टाकायचा आहे आणि तुम्हाला व्हॉट शुड द कंपनी डू सेक्शन हे तुमच्या डॅशबोर्डच्या बरोबर म्हणजे जे तुम्ही प्रोजेक्ट बनवलाय त्याच्याबरोबर तुम्हाला ह्या गोष्टी सुद्धा टाकायच्या आहेत. मग जे एंट्री लेवल जॉब्स असतात, ठीक आहे. जे एंट्री लेवल जॉब्स असतात, ते नक्की एंट्री लेवल जॉब नसतात. म्हणजे जरी त्यांनी सांगितलं, की 0 to 2 इयर्स एक्सपिरियन्स, तरीही ते काय ना काय एक्सपिरियन्स मागतातच. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायला पाहिजे? ते एक्सपिरियन्स गेन करायला तुम्ही काय करायला पाहिजे? तुम्ही इंटर्नशिप्स करा. पेड, अनपेड बघू नका. पैसे नसेलही भेटत तरीही 2-3 महिन्याची इंटर्नशिप घेऊन टाका. तुम्हाला खूप शिकायला मिळेल त्या इंटर्नशिपमधून आणि पैसे भेटतच आहेत तर चांगलंच आहे. पण स्टार्टिंगमध्ये हे मोह ह्या मोहामध्ये राहू नका, की मला 10 LPAचाच जॉब पाहिजे.
2-3 महिने जर तुम्ही कमी पगारामध्ये पण इंटर्नशिप केली, तर तुम्हाला पुढे जाऊन खूप चांगला पगार भेटणार आहे. तर ते जे 2-3 महिने तुम्ही टाकतायत, थिंक ऑफ इट ॲज इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. मग तुम्ही फ्रीलान्स प्रोजेक्ट्स करायला पाहिजेत. फ्रीलान्स प्रोजेक्ट्स म्हणजे अ, खूप सारे वेबसाईट्स आहेत. Upwork, Fiverr हे सगळे वेबसाईट आहेत. त्यावर जा तुम्ही. तिथे तुम्हाला फ्रीलान्स काम भेटेल. ठीक आहे. प्रोजेक्ट वाईज तुम्हाला काम भेटेल. LinkedInवर भेटून जाणार. मग सीरियस युनिव्हर्सिटी प्रोजेक्ट जर का तुम्ही स्टुडंट असाल, तर तुम्ही जो तुमचा फायनल इयर प्रोजेक्ट बनवतायत, युनिव्हर्सिटीमध्ये जेवढे तुम्ही प्रोजेक्ट्स बनवतायत, ते प्रोजेक्ट्स खूप सिरियसली बनवा. आणि पर्सनल प्रोजेक्ट्स जर का तुम्हाला इंटर्नशिप वगैरे भेटत नसतील, तर स्वतःचे प्रोजेक्ट्स बनवा. आता स्वतःचे प्रोजेक्ट्स कसे काय बनवायचे? ChatGPTवर जा. ChatGPTला सांगा, की "बाबा बघ मला फायनान्समध्ये इंटरेस्ट आहे आणि मला डेटा एनालिस्टच्या फील्डमध्ये जायचं आहे. तर डेटा एनालिस्टच्या फील्डमध्ये जाण्यासाठी मी कुठले-कुठले प्रोजेक्ट्स बनवायचे?" तर तो तुम्हाला टॉपिक्स सुचवणार. टॉपिक मग त्याच्यामधून तुम्ही चूज करा. टॉपिक एकदा का तुम्ही डिसाईड केला, मग तुम्ही परत ChatGPTला सांगा, की ह्याचा डेटा कुठून येणार? तर ChatGPT तुम्हाला डेटा सुद्धा देणार. एकदा का तुमच्याकडे डेटा आला, ठीक आहे. मग जर तुम्हाला कळत नसेल, की त्या डेटामध्ये तुम्ही नक्की काय करावं, तर परत ChatGPTला विचारा. पण ChatGPTला हे सांगू नका, की मला प्रोजेक्ट बनवून दे. ठीक आहे. ChatGPTला तुम्ही स्टेप्स विचारू शकता. ठीक आहे. बट डोंट आस्क ChatGPT टू मेक युअर प्रोजेक्ट. त्यानी काय होणार तुम्हाला एक्सपिरियन्स मिळणार नाही आणि हा एक्सपिरियन्स का तुमच्या मदतीला येणार? कारण जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाणार, तेव्हा तुम्हाला असं वाटेल, की बाबा हे सगळं तर मी प्रोजेक्ट बनवताना केलं आहे. तर तुमचे इंटरव्ह्यूज खूप सोपे जाणार आणि तुमची प्रोफाईल शॉर्टलिस्टिंगचे चान्सेस खूप वाढतात, जेव्हा तुम्ही असे प्रोजेक्ट्स बनवतात. ठीक आहे. आणि प्रोजेक्ट्स बनवताना अजून एक गोष्ट, डेटा सेट तुम्ही Kaggleमधून उचलू शकता. Kaggle म्हणून एक वेबसाईट आहे, तिथून उचलू शकता. पण जर का तुम्हाला रिअल डेटा सेट भेटत असेल कुठून, जर का तुमच्या आजूबाजूला कुठला बिझनेस असेल, तर त्यांच्याकडे जा. त्यांना सांगा, की मी तुम्हाला डेटा एनालाइज करून देणार. त्यांचा जर तुम्हाला डेटा भेटत असेल, तर दॅट इज तर सोने पे सुहागा. ठीक आहे. मग सर्वात इम्पोर्टंट आहे पुअर कम्युनिकेशन स्किल्स. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जाता, इंटरव्ह्यूमध्ये जायच्या अगोदर तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागणार बोलण्याची. ठीक आहे. तर आमच्या वेळेला जेव्हा एआय नव्हतं, ChatGPT वगैरे नव्हतं, तेव्हा आम्ही कसे प्रॅक्टिस करायचो मिरर समोर. ठीक आहे. मिरर समोर आम्ही प्रॅक्टिस करायचो इंटरव्ह्यूचे क्वेशन आन्सर्स. पण तुमच्याकडे एआय आहे. ChatGPT किंवा Gemini बरोबर बोला. Geminiला सांगा, की मला इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करायचंय. प्रिपेअर मी फॉर द इंटरव्ह्यू. आणि जेवढं तुम्ही बोलणार तेवढी तुमची कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह होणार. जर तुम्ही बोलणारच नाही, तर तुमची कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह होणार नाही. तर बोलायची प्रॅक्टिस करा, कारण डेटा एनालिस्टच्या रोलमध्ये तुम्हाला बोलायला यायला पाहिजे. का बोलायला यायला पाहिजे? कारण जे तुम्ही डॅशबोर्ड्स बनवतायत त्याला तुम्ही प्रेझेंटही करणार ना. तर प्रेझेंट करायला तुमची कम्युनिकेशन स्किल्स खूप चांगली असायला पाहिजे. ठीक आहे. आणि जर का तुम्हाला इंग्लिश येत नसेल, तर इंग्लिश इज जस्ट अ लँग्वेज. ठीक आहे. इंग्लिश डिसाईड नाही करत, की तुमचा इंटेलेक्ट काय आहे. जर का तुम्हाला इंग्लिश येत नसेल, तर घाबरू नका. जेवढं तुम्ही इंग्लिश बोलायचा प्रयत्न करणार, तेवढं तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह होणार. ठीक आहे. तर घाबरू नका त्याला. तर फायनली मी हे म्हणेल, की जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट्स बनवता, तर चांगले प्रॉब्लेम्स चूज करा प्रोजेक्ट्स बनवण्यासाठी. ठीक आहे. कुठलेही टॉय प्रोजेक्ट्स बनवू नका. टॉय प्रोजेक्ट्स म्हणजे असंच नावासाठी जर तुम्ही प्रोजेक्ट्स बनवणार, तर ते तुम्हाला हेल्प नाही करणार. चांगले प्रोजेक्ट्स बनवा. मी तुम्हाला ऑलरेडी ट्रिक्स सांगितलेत, कसे प्रोजेक्ट्स शोधायचे, कसे बनवायचे. तर यूज दोज ट्रिक्स. आणि याच चॅनलवर मी डेटा एनालिटिक्सवर खूप सारे अजून व्हिडिओज बनवून ठेवलेत. ते जाऊन बघा जर तुम्हाला त्याची मदत हवी असेल तर. तर आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय तर नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक यू सो मच.